नमस्कार सर्वांना, शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज मेथी पेरायची होती, मग मेथीची ठिकी आणून ठेवली, ती उसवली आणि एका तळवटावर ओतली। काय तर त्याला पावडर चांगली लावायला यायला पाहिजे, एकसारखी लागली पाहिजे सगळ्या बियाला, म्हणून ती एका ठिकाणी तळवटावर ओतली आणि पावडर लावायची चालू आहे बघा। पावडर लावल्यामुळे काय होईल, त्याला मरले लागणार नाही, म्हणून ही पावडर लावून घ्यायची। म्हणजे कसं आपली भाजी क्वालिटीची येते चांगली। असं की आपल्याला स्वप्नात आत्ताच अशी दिसली पाहिजे की मेथी उगवून कशी वाऱ्याच्या झोकावर कशी लपलप करत्या, असं डोळ्यासमोर चित्र उभं राहते बघा पेरतानाच। हे एकरभर रान आहे आणि एकरभर रानात का नाही मेथी पेरायची आहे सगळी। रोटर मारून घेतला आहे आणि आता पेरायची आहे। ट्रॅक्टर यायचा आहे म्हणून जरा थांबलो होतो। मग ट्रॅक्टर आल्यानंतर पेरायला सुरुवात करायची आहे, तोपर्यंत आपलं बाकीची कामं आहेत ती आवरून घ्यायची। ह्या अशा पद्धतीने मेथी एका ह्याच्यात भरून घेतली का तर आपल्याला ट्रॅक्टर आला की वतायला यावी। पाट्यातने 2-3 पाट्यात भरून घेतल्या, म्हणजे कसं ही लागवड आहे, लागवड पण आपल्याला त्याच्याबरोबरच पेरायची आहे। ही ट्रॅक्टर आल्यानंतर बघा मी पाटीत भरून का नाही ही पुढच्या साईडला मेथी वतायची आणि पाठीमागच्या साईडला लागवड वतायची। म्हणजे काय होणार की आपल्याला त्याच्याबरोबर लागवड पण पेरून होत्या। मग आता सुरुवात केली पेरायला बघा। हे असं पेरायला ट्रॅक्टर चालू झाला आहे, पण त्या ट्रॅक्टरच्या मागं फिरायचं कारण म्हणजे की 5 फण आहेत का नाही, त्यातनं एखाद्यातनं आपल्याला मेथी किती कमी जास्त करायची हे आपलं आपण ठरवायचं, किंवा आपल्याला दाट पातळ कशी पाहिजे हे आपल्या हिशोबानं, आपल्याला लागवड किती घालायची हे आपल्या अंदाजानं घालता येते। त्यामुळे ह्या ट्रॅक्टरच्या मागं थांबल्यानंतर आपल्याला अंदाज लागतो की मेथीचं बी किती पडतंय, पातळ पडतंय, दाट पडतंय, हे हिशोब सगळा लागतो। आणि हे अशा प्रकारे बघा ही मागचं 5 फण आहे ती, आणि त्या फानात नाही होते। आणि हे आमचा टोमॅटोचा प्लॉट आहे बघा। आणि ह्या टोमॅटोच्या प्लॉट लागणे टोमॅटोनं एकदम छान असं सेटिंग धरलेलं आहे, आणि टोमॅटोला माल ही भरपूर प्रमाणात लागला आहे। फुलकळी पण तेवढीच आहे। हे बघा भरपूर असं फळ लागलं आहे त्याला। आणि टोमॅटोचा प्लॉट सगळा हिरवागार असा आहे, अजिबात का नाही कुठं करपा असं काय आलेलं नाही। प्लॉट तर अजून चांगला आहे, अजून फुलं बिलं चांगली आहे ती, आणि फुलाचं पण वरच्या शेंड्यातल्या फुलाचं पण सेटिंग धरायला लागले, आणि त्यामुळे वर पण माल असा भरपूर दिसतोय का तर त्या फुलाचं पण फळ होणार आहे। आणि कुठं कुठं व्हायला पण लागले बघा, ती बारीक बारीक फळ दिसायला लागले। आणि हो खालच्या साईडचा माल आहे, आणि वरच्या शेंड्यात असं बारीक बारीक फळ धरायला लागले असं हो काय। हे असा टोमॅटोचा प्लॉट चांगला आला आहे। अजून एकदा बांधायला लागणार आहे त्याला, पण बाकीची कामं होती म्हणून जरा बांधायला लेट झाले। कुठं कुठं फांदे त्या बांधून घ्यायच्या त्या। शेतात कष्ट काय रोजच करतो, पण कष्ट करायला नाही शेतात जर पीक असं हिरवंगार असलं की नाही की अजून एक लय मनात उत्सुकता असते की अजून किती काम करावं असं वाटतं। आणि हे सगळं काम करत करत त्या झाडाला फळं किती लागली ती किंवा किती येते ह्याची मोजणी तर सारखी चालूच असते बघा। का तर मला सारखं वाटत असते ह्या झाडाला किती किलो माल असेल, किती किलो भरेल, कसा दर लागेल ह्याचा अंदाज कायमच मी काढत असते बसून बसून। म्हणजे काय आहे का तर आपल्याला पुढच्या त्याचा अंदाज येतो ना की बाबा आपल्या फळाचं पैसे होतेली नाही होतेली, दर लागल नाही लागल। आता तर दर चांगला आहे ती, पण उद्या आपल्या नशिबावरच आहे ना की दर आता चांगला आहे ती उद्या पडू शकते ती, पण आपल्याला माल काढायचा एवढंच आपल्या डोक्यात असलं पाहिजे। तसंच आमच्या पण डोक्यात आहे, ही कुठं कुठं फांदी बाहेर आलेली ती बांधून घ्यायची आहे बघा आता। आणि इकडे ही रानात मेथी पेरून घेतल्या, तसं सगळीकडेच फळं मोठी झाली पण अजून पिकलेली नाही ती, पण कुठं कुठं असा कलर यायला लागला आहे बारीक असा, पण ती पिकणार आहे ती, एक 8 दिवस जातील अजून, पण 8 दिवसात येईल काढायला। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, आणि सबस्क्राईब नक्की करा।